जय शिवराय मित्रांनो मी निखिल खाडे आपल्या सर्वांचं पुनः स्वागत करीत आहे आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण सध्या अहिल्यानगरमध्ये आहोत। अहिल्यानगर ते पाथर्डीकडे जाणाऱ्या रोडवरती आपल्याला डाव्या बाजूस एक टेकडी लागते। त्या टेकडीवरती एक स्ट्रक्चर उभा राहतो। मित्रांनो, आजूबाजूस चौकशी केल्याच्या नंतर स्थानिक सांगतात की हे चांदबेबीचा महल आहे। मित्रांनो, अर्थात चांदबेबीचा व या ठिकाणाचा कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही। मित्रांनो, इतिहासामध्ये अहमदनगर या शहराचे पूर्वीचे नाव आहे। अहमदनगरमध्ये निजामी सत्ता होती। मुर्तुजा पहिला याने त्याचा वजीर सलाबाद खान याला वजीर ही पदवी दिली होती। मित्रांनो, हे स्ट्रक्चर म्हणजे सलाबाद खान यांनी उभा केलेले स्ट्रक्चर आहे। मित्रांनो, सलाबाद खान यांची एक शेवटची इच्छा होती की ते गेल्याच्या नंतर त्यांचा जो मृतदेह आहे, त्यांचं जे प्रेत आहे ते या ठिकाणावर दफन करावे। मित्रांनो, पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला 3 मजली दिसतं, परंतु याच्या खाली सुद्धा एक तळघर आहे आणि त्या तळघरामध्ये सलाबाद खान यांची समाधी आहे। मित्रांनो, सलाबाद खान व त्यांची बायको यांची एक शेवटची इच्छा होती की त्यांना या ठिकाणावरती दफन व्हायचं होतं। मित्रांनो, सलाबाद खान जिवंत असतानाच त्यांनी हे स्ट्रक्चर उभा केलेलं। सलाबाद खान मरण्याच्या 7 ते 8 वर्षापूर्वीच हे स्ट्रक्चर उभा केलं होतं। मित्रांनो, सलाबाद खानाची आपल्याला खाली तळघरामध्ये समाधी दिसते, तर सलाबाद खान यांची पत्नी व मुलाची सुद्धा आपल्याला स्ट्रक्चरच्या समोर आपल्याला समाधी दिसते। तर चला मित्रांनो, जवळ जाऊन पाहूया हे स्ट्रक्चर कुठल्या पद्धतीचं आहे। सलाबाद खान याने स्वतःच्या आणि पत्नीच्या दफनासाठी या वास्तूची निर्मिती केली होती। अहमदनगरच्या लोकांमध्ये प्रतिष्ठित आणि राज्यकारभारात कुशल असणाऱ्या सलाबाद खान यांची वजीर म्हणून नियुक्ती मुर्तुजा पहिला याने 1565 ते 1588 याच कालखंडात केली। सलाबाद खान हा महान निर्माता होता व त्याने अहमदनगरच्या आसपास अनेक निजामशाही शैलीचे सौंदर्य वास्तूंची निर्मिती केली। ही वास्तू 16व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेली असून चांदबेबीचा महाल या नावाने प्रसिद्ध आहे। हा मकबरा एका छोट्या टेकडीवर स्थापित आहे, ज्यावरून आजूबाजूचे विहंगम दृश्य पाहता येते। ही वास्तू लांबून जेवढी सुंदर दिसते त्याहून सुंदर आतमध्ये जाऊन पाहिल्याच्या नंतर ही वास्तू सुंदर दिसते। अतिशय सुंदर, गोड, शीतल, थंड असा वारा या ठिकाणावरती अनुभवायला मिळतो। त्याहून पलीकडे आपल्याला या वास्तूची भरभक्कमता समजते। हे स्ट्रक्चर पाहत असताना आपल्याला हे मात्र समजते की अजून 1000 ते 1500 वर्ष याला कुठल्याही पद्धतीची इजा होणार नाही व याला काहीही होऊ शकत नाही। या वास्तूच्या अगदी मध्यभागावरती आल्याच्या नंतर आपल्याला जे दृश्य दिसते ते शब्दात मांडण्याजोगे नाही। अतिशय सुंदर व मनमोहक आपल्याला या ठिकाणावरती हे स्ट्रक्चर दिसतं। गोल घुमट दिसतो, त्या घुमटच्या खाली कोरीव पद्धतीने बनवलेले छोटे छोटे दरवाजे देखील दिसतात। अतिशय मनमोहक हे दृश्य आपल्याला या ठिकाणावरती पाहायला मिळते। पहिल्या मजल्याच्या पायऱ्याच्या वरती आल्याच्या नंतर आपल्याला एका छोट्याशा दरवाजात अशा काही पायऱ्या दिसतात। याच पायऱ्या आपल्याला दुसऱ्या मजल्यावरती घेऊन जातात। या पायऱ्या अतिशय खड्या चढवटीच्या असून या पायऱ्या चढत असताना आपल्याला थोड्याशा अंधाराचा देखील सामना करावा लागतो व लगेचच आपल्याला
या पायऱ्या संपल्याच्या नंतर दुसऱ्या मजल्याची चाहूल लागते. तर चला वरती पाहूया दुसऱ्या मजल्यावरती काय काय आहे. तर मित्रांनो, खालच्या मजल्यातून वरच्या मजल्यावरती आल्याच्या नंतर आपल्याला ज्या प्रकारे खालच्या मजल्यावरती आपण दाखविलं की वरच्या साईडला जे घुमट आहेत तेच स्ट्रक्चर वरती सुद्धा आहे. मित्रांनो, खालच्या तळात व वरच्या तळात काहीच बदल नाही. तोच घुमट, तोच देवड्या, फक्त फरक उंची, खाल्ला मजला व दुसरा मजला. मित्रांनो, या ठिकाणावरतून तिसऱ्या मजल्याकडे जायला सुद्धा वाट आहे, पण ती काही कारणास्तव बंद आहे. मित्रांनो, या ठिकाणावरतून अतिशय सुंदर व नितांत निसर्ग आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणावरती सुंदर अशी हवा सुद्धा लागत आहे, थंड असं वातावरण आहे. तर चला मित्रांनो, पाहूया नितांत व सुंदर निसर्ग तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करतो. चला. या चांदबेबी महलाच्या दुसऱ्या मजल्यावरती आल्याच्या नंतर आपल्याला 360 अतिशय सुंदर असा निसर्ग दिसतो. अशी गार हवा आणि त्याहून पलीकडे थोडा जर पाऊस असेल तर अतिशय सुंदर मनमोहक दृश्य. ज्या प्रकारे पहिल्या मजल्यावरती देखील सुंदर असे घुमट होते, त्याच प्रकारे या दुसऱ्या मजल्यावरती देखील तसेच काहीसे आपल्याला घुमट पाहायला मिळते. अतिशय सेम असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण सध्या या मकबराच्या दुसऱ्या मजल्यावरती आहोत. आपण पाहू शकतो आपल्या पाठीमागे आपल्याला एक गेट सुद्धा दिसत आहे. हेच गेट आपल्याला तिसऱ्या मजल्यावरती घेऊन जातो. तर काही कारणास्तव मित्रांनो हे गेट बंद आहे. मित्रांनो, आपण पाहू शकतो दुसऱ्या मजल्यावरतून आपल्याला खालचा जो भाग आहे तो अतिशय उत्तम दिसत आहे. मित्रांनो, याच मकबराच्या खाली सालाबाद खान याची कबर आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर असं या ठिकाणावरती वातावरण आहे. त्यानंतर गोड अशी हवा सुद्धा लागत आहे. आपण पाहू शकतो ज्या प्रकारे खाली घुमट होता त्याच प्रकारे दुसऱ्या मजल्यावरती देखील घुमट आहे. अर्थात तिसऱ्या मजल्यावरती असं स्ट्रक्चर आहे. आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि घुमट त्यापेक्षाही सुंदर आहे. मित्रांनो, हे बांधकाम पाहत असताना 100% गॅरंटी आहे की 1,500 ते 2,000 वर्ष याला काहीच होऊ शकत नाही. खंत हीच वाटती की जे मुघल, निजाम यांचे जे मकबरे आहेत ते अजून सुद्धा चांगल्या परिस्थितीत आहेत, परंतु आपल्या महाराजांचे गड किल्ले अजून सुद्धा भग्न अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. या चांदबेबी महलाच्या प्रत्येक एका पिलरवरती आपल्याला 2 देवड्या पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी या देवड्यांमध्ये नक्कीच दिवा लावला जात असेल व सुंदरता अजूनच वाढत असेल. याच ठिकाणी सालाबाद खान याची कब्र आहे. काही कारणास्तव ती बंद आहे. याच कबरीच्या समोर आपल्याला अजून 2 समाध्या पाहायला मिळतात. 3 समाध्या आहेत. तिच्या मुलाच्या व बायकोची समाधी आहे. सालाबाद खान याच ठिकाणी दफन केला होता. आपण पाहू शकतो चांदबेबी महलाच्या अतिशय खाल्ल्या स्तराला एक छोटासा दरवाजा आहे. त्याच दरवाजाच्या आतमध्ये सालाबाद खान याची कबर आहे. या दरवाजापासून 2 पायऱ्या बनवलेल्या आहेत 2 साईडने, जेणेकरून आपण वरती जाऊ शकतो. इथेच सालाबाद खान याची कबर आहे. त्याच्यात अगदी समोर आपल्याला अजून 3 कबरी पाहायला मिळतात. त्यातील एक कबर त्याची बायकोची व 2 कबरी त्याच्या मुलांच्या आहेत.